आता एक महत्त्वाची बातमी. जालना छत्रपती संभाजीनगर विधान परिषद मतदारसंघांसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त उमेदवार सुभाष शिरसाट यांनी आनंद व्यक्त केलाय. कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे उमेदवारी मिळाल्याचं सांगत हा आपल्यासाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपने सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत मोठा सन्मान केल्याबद्दल त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचं आभार मानले. युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी पुढेही लढत राहणार असल्याचं ग्वाही त्यांनी दिली आहे. रात्री 10-10:30च्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचे जेव्हा फोन आले तेव्हा कळालं की उमेदवारी निश्चित झाली आणि एक अपेक्षा ही होती की सर्वसामान्यांना या ठिकाणी न्याय मिळतो आणि तो मला या ठिकाणी मिळाला. सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे जे देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा गट असेल राष्ट्रवादीचं, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये मी बऱ्याच दिवसापासून काम करतो आणि त्याच्यामुळं उमेदवारी मिळत असताना आश्चर्याचा धक्का वगैरे काही तसं नाही आहे. भारतीय जनता पार्टी कोणालाही संधी देऊ शकते हे निश्चितपणे आहे. समोरचं उद्दिष्ट म्हणजे आपण सर्वसामान्याची कामं या ठिकाणी कसे मार्गी लावता येईल यासाठी प्रयत्न करणे, पक्ष संघटन मजबूत करणे, महायुतीसाठी काम करणे एवढंच उद्दिष्ट नक्की असेल आणि त्या माध्यमातून जनसेवा करणे हेच उद्दिष्ट त्या ठिकाणी.